बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा, लोकांची मागणी। अकोला जिल्ह्यातील सर्वात वादग्रस्त ठरलेली बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार काही औरच ठरत असल्यामुळे सहकार क्षेत्राच्या नावाने तालुकाभर उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत। श्रीखंडाचे भूखंड चाटणारे कोण, विना पावत्याची 19 लाख रुपयांची शेष फंड वसुली कुणी केली? बार्शी टाकळी पिंजर इथं इमारतीची दुरुस्ती या तिन्ही गोष्टींमध्ये फार मोठा मलिदा लाटण्याचं स्पष्ट होताना दिसत आहे। परिणामी अनेक संचालक, अनेक शेतकरी, अनेक व्यापारी, अनेक उद्योजक यामुळे अतिशय नाराज आहेत। यामुळे बार्शी टाकळी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करावी अशी मागणी तालुक्यातून रेटून धरली जात असल्याची माहिती आहे। बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीला सहकार क्षेत्राचा मोठा आशीर्वाद आहे। त्यांच्या आशीर्वादामुळेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजामध्ये फार मोठं लपड केलं जात असल्याचं दिसत आहे। वारंवार न्यूज चॅनल आणि वर्तमानपत्रातून या बाबी स्पष्ट होताना दिसत आहेत। तरी सुद्धा मलिदा चाटणाऱ्यांना काही वाटत नाही, कारण गैरमार्गाने संपत्ती जमवण्यासाठी यांचा पहिला नंबर लागत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ते बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लपड्यावर लपड्याची चौकशी करण्यासाठी असमर्थ असल्याचं दिसतंय। या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील शेतकरी, संचालक, व्यापारी, उद्योजक आतमधून अतिशय नाराज आहेत। त्यामुळे अनेक राजकीय बड्या नेत्यांनी या लोकांना आपला पाठिंबा दिलाय। बार्शी टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त होण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा आपले दंड थोपटले असल्याचं चित्र आहे। त्यामुळे येत्या काही दिवसातच बार्शी टाकळी बाजार समिती बरखास्त होणार असल्याची चर्चा तालुकाभर सुरू आहे। परिणामी पणन व वस्त्र उद्योग विभागाने केलेल्या भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश बेटकर यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत, तर सचिव सतीश शेळके यांनी आपला मनमानी गाठून लाखो कोट्यावधी रुपयांची संपत्ती साठवल्याची चर्चा आहे। त्यामुळे सचिवांनी लाखो रुपयांची शेती कुठून व कशी घेतली, अजून संपत्तीची माया किती जमवली याची संबंधितांनी चौकशी करावी अशी मागणी देखील तालुक्यातून केली जाते। याबाबत सभापती आणि सचिव यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही प्रतिसाद दिलेला नाहीये। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।